नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. सेट भेटच्या निमित्ताने आज आपण आलो आहोत तेंडुलकर निवासमध्ये आणि या निवासाच्या बाहेरच लिहिलेलं होतं की पुरुषांना यापुढे प्रवेश नाही. तर का नाही आहे आणि का असं सगळं घडतंय, तर या सगळ्याबद्दल माहिती देण्यासाठी माझ्यासोबत दोन गोड कलाकार आहेत. अनुज आणि महिमा माझ्यासोबत आहे. बरं, सगळ्यात आधी मी अनुज तुला थांबवतो. महिमा, काय का म्हणजे का नाही यायचं आम्ही पुरुषांनी आतमध्ये, काय सांगशील तू? खरं तर हे माझं पर्सनल मत नाही आहे, माझ्या घरच्यांचं मत आहे. आणि जशी मी सानिका म्हणून आहे की घरच्यांचा घरातल्यांचा खूप आदर राखणारी, मान राखणारी आणि त्यांचं मत समजून घेणारी, सो त्यांच्या मतांना मी कुठेतरी सपोर्ट करते. भले मला ते पटत असो नसो माहीत नाही, पण कुठेतरी नंतर जाऊन मी मे बी प्रेमात पडू शकते किंवा पडणार आहे. आणि ऑब्व्हियसली मी आता तरुणी आहे, सो पुढे माझं काहीतरी फ्युचर असणार. पण घरच्यांचं मत मे बी त्यांच्या एक्सपिरियन्समुळे तसं असावं. आणि मी आत्ता जरी त्यांचा म्हणजे आदर करते की ओके, आजीला वाटते नाही तर मग नको, आपण लांब राहायला. पण नकळत का असं असे ना, माझा पुरुषांशी कुठेतरी तो कॉन्टॅक्ट येणारच आहे. कारण मी वेल एज्युकेटेड आहे, सो मी जॉबसाठी म्हणा किंवा असे कसंही तो होणारच आहे. सो बेसिक मलाही माहिती नाही की त्यांचं काय आहे, त्याच्यासाठी तुम्हाला सिरियल बघावी लागेल आमची. बरं अनुज, तुला विचारतो मी हा प्रश्न की कितपत खरं वाटतंय महिमाचं बोलणं? पुरुषांना आत प्रवेश नाही, कितपत खरं वाटतं? खरं आन्सर करा. हा म्हणजे हे बघ, ती पार्टी आहेच, नो डाऊट पुरुषांना आत प्रवेश नाही, बट करू ना, होईल काहीतरी करू आपण. आपण अगदीच पार्टीचा आदर आहे, नाही असं नाही, पार्टीचा खूप आदर आहे, बट करू होईल. बरं, तुम्हाला दोघांची पहिली लीड आहे आणि त्यातल्या त्यात सोनी मराठी वाहिनीसारखी मोठा चॅनल, किती एक्साइटमेंट आणि किती असं पोटात गोळा येण्यासारखी किती गोष्ट आहे? खरं तर एक्साइटमेंट खूप आहे, त्यातही सगळे सिनियर आर्टिस्ट आहेत, सो त्यामुळे ही थोडंसं दडपण आहे. आणि सध्या शूट सुरू आहे आणि हेक्टिक शेड्यूल सुरू आहे, सो एक्साइटमेंट तर खूप आहे, पण काम करण्यासाठी ती एक ऊर्जा लागते, ती सेव्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. एक्साइटमेंट खूप आहे, पण ती कितपत तुम्हाला दिसणार आहे ते तुम्हाला आता 3 तारखेला जेव्हा तुम्ही बघाल एपिसोड तेव्हाच तुम्हाला कळेल. बट आम्ही कमाल आनंदी आहोत. पहिल्या दिवशी आम्हाला कळलं तेव्हाच आम्ही खूप आनंदी होतो, आमच्या घरातले आनंदी आहोत. सो बेसिकली सोनी मराठीसोबत काम करणं आणि सिनियर आर्टिस्टसोबत काम करणं हे खूप महत्त्वाचं, आमच्यासारख्या आर्टिस्टसाठी जे नव्याने काहीतरी करू पाहतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अनु, तुला पण हाच प्रश्न विचारतो की सगळं जुळून आलं आहे, त्यातल्या त्यात सोनी मराठीसारखी मोठी वाहिनी, काय एक्साइटमेंट आणि किती तयारी झाली या सगळ्याबद्दल? तयारी सुरूच आहे, तयारी होणार कधीच नाही, कारण जसं ही म्हणाली की फार ग्रेट म्हणजे फार मोठ्या आर्टिस्ट बरोबर काम करतोय आम्ही आणि त्यांच्याकडून शिकून जेवढं करू तेवढीच आहे. त्यामुळे तयारी अशी ती चालूच राहणार आहे जोपर्यंत हे प्रोजेक्ट सुरू आहे. आणि एक्साइटमेंट म्हणशील तर भयंकर आहे, म्हणजे आता तूच म्हणतोयस की लीड आहे आणि त्यात सोनी मराठी, तर तूच किती एक्सायटेड असणार? ऑफकोर्स मी तेवढाच एक्सायटेड आहे. नाही, मी त्याच प्रश्नाकडे येणार होतो. मालिकेमध्ये विनया आपटेंसारखी एक दमदार बाई आहे, त्यात नैना आपटेसारखी दमदार ताई आहे, त्याच्यानंतर सीमाताई आहे. म्हणजे एवढे पॉवर पॅक असतात ना, कारण का आम्ही बघितलं नैना ताईंचा पण आता आम्ही शॉर्ट बघितला, तोच आवाज, खनकर असा आवाज. कसं वाटतं त्यांच्यासोबत काम करताना? खरं तर आजी आणि आई म्हणा किंवा जे पण सिनियर आर्टिस्ट आहेत खूप कमाल आहे, त्यांची एनर्जी कमाल लेवलची आहे. कारण आत्ताच आजी म्हणजे प्रयोग वगैरे करून सुद्धा सेटवर येऊन नंतर काम करतात रात्री 11 वाजेपर्यंत. सो आमच्यासाठी हेच आहे शिकण्यासारखं की तुम्ही कितीही दमला असाल किंवा तुम्ही लीड असाल, तुम्हाला खूप कामं असेल, तरी तुम्हाला ती ऊर्जा आणि ती एनर्जी सतत लागते. आणि आजी करू शकतात, मग आम्ही का नाही? आणि बेसिकली त्यांच्या कामामध्ये जी एक खूप काय म्हणतात त्याला, त्या खूप कमाल काम करतात, प्लस त्यांना बारकाईने असं बोलू शकतो आपण. करेक्ट खूप त्यांच्या कामामध्ये बारकाई असते. आणि आमचं कधी चुकलंच तर त्या दडपण न येता समजवण्याचा प्रयत्न करतात. सो आम्ही ते समजून घेऊन त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. स्क्रिप्ट रिडिंग म्हणा किंवा आम्ही नुसते सोबत बसलेलो असलो ना तरी कुठे ना कुठे काही ना काही शिकत असतो आम्ही. सो सिनियर आर्टिस्टसोबत काम करणं हे खरंच खूप कमाल आणि चांगलीच गोष्ट आहे. आणि तू काय सांगशील? माझे खरं तर ह्या घरातले सीन्स अजून नाही झाले, त्यामुळे मला अजून तरी अनुजला प्रवेश नाही असं बोलायला काय हरकत नाही. नाहीच. सो म्हणजे माझं मी नैनाताईंना काम करताना बघितलं आणि मी ती एनर्जी जेव्हा बघतो ना ती फील होते. ती म्हणजे कुठेही बघ, तू मॉनिटरमध्ये बघ किंवा कुठेही बघ, ती त्या गोष्टी थ्रू येते आणि लागते, प्रॉपर भिडते आपल्याला.
सो तेच आहे. आणि मी माझ्या घरात म्हणजे माझ्या साईडचे मी सांगेन की मी विनय येडेकर सरांबरोबर काम करतो सध्या. सो ते असे आहेत की ते पण तेवढ्याच एनर्जीने आणि तेवढ्याच ह्याच्याने काम करतात. आणि परत हेच आहे, ही लोक सिनियर आहेत तर त्यांचं सिनियर म्हणजे हेच आहे की ते तेवढंच सांभाळून घेतात. म्हणजे त्यांच्याबरोबर बसूनच इतकं शिकायला मिळतं, ते आजूबाजूला असूनच इतकं शिकायला मिळतं ना, ते फार ग्रेट आहे. म्हणून ते सिनियर आहेत असं मला वाटतं. खरंच खूप भारी वाटतं तुमच्यासोबत गप्पा मारून. तुर्तास आपण वेळेच्या अभावी थांबूया. परत जाता त्या प्रेक्षकांना काय सांगाल की गोडा मसाल्यामधून काय वेगळं आणि नवीन आणि खुमासदार जसं आहे खुमासदार नात्यांचा गोडा मसाला, काय खुमासदार बघायला मिळेल? वेगळं म्हणण्यात तर वेगळं, ही कन्सेप्टच किती वेगळी आहे की पुरुषांना आतमध्ये प्रवेश नाही आणि तरी काहीतरी घडणार आहे वेगळं. सो हाच एक उलगाडा होणार आहे. आणि ह्याच उलगाड्यासाठी मी म्हणेन की तुम्ही बघितलं पाहिजे की 3 तारखेपासून येतेच आहे रात्री 9 वाजता, सोमवार ते शुक्रवार सोनी मराठीवर. बघा, कळेल तुम्हाला. महिमा तू? हो, जसं आमच्या प्रवेशद्वारावरतीच लिहिलं की पुरुषांना प्रवेश नाही. आणि आमच्या सिरियलचं नाव जसं आहे खुमासदार नात्यांचा गोडा मसाला. सो आम्ही ज्या 5 आणि ती एक छोटीशी मुलगी, सो आम्ही नाही म्हटलं तरी कुठेतरी आमच्यामध्ये ते स्पायसेसच आहेत की आजींचं म्हणा किंवा मी अगदी बाहेर तिखट पण घरात एकदम प्रेमळ वगैरे, आत्या खूप कोमल आणि अशी काइंड ऑफ. सो हे नात्यांचा एक मसाला म्हणू शकतो आपला. सो हा तुम्ही बघायलाच हवा, कारण आपली फॅमिली आपण कुठे ना कुठे हे जगतच असतो. आपल्या घरामध्ये सुद्धा मसाले हे असतातच. आणि मसाल्यांशिवाय रेसिपी कधीच छान होत नाही. सो हा मसाला आणि ही रेसिपी बेसिकली कशी बनतीये, ही प्रोसेस पूर्ण तुम्ही बघायलाच हवी. आणि त्यासाठी तुम्हाला 3 ऑक्टोबर पासून आमची सिरियल बघायला हवी. नक्कीच. खरंच खूप भारी वाटतं तुमच्यासोबत गप्पा मारून. प्रमोशनच्या दरम्यान आपण पुढे सुद्धा भेटत राहू. तोपर्यंत खरंच खूप थँक्यू. थँक्यू.